तुम्ही हा जो फोटो बघताय तो माझा आहे आणि जर तुम्हाला असे दाट केस हवे असतील तर मी माझ्या तेलाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर कढीपत्त्याची पानं, जास्वंदाची फूल, कांदा आणि मेथीदाणा हे सगळे इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत तुम्हाला. आणि साधं जे आपलं किराणा दुकानावर भेटतं पॅराशूटचं ऑइल, जे तुम्ही डेलीला यूज करता ते साधं ऑइल घेऊ शकता तुम्ही, कोकोनट ऑइल. आणि गॅस ऑन करून आपल्याला कढईमध्ये तुम्हाला जेवढं तेल बनवायचं आहे, जेवढं तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तेवढं तेल कढईत काढून घ्यायचं आहे. आणि मी माझ्या हे तेल माझ्या केसांवर यूज करून त्याचा इफेक्ट दिसल्यानंतरच मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आता आपण त्याच्यामध्ये मेथीदाणा टाकायचा आहे. तर बघू शकता तुम्ही जेवढं तेल आहे त्याच्याबरोबर मी मेथीदाणा टाकलेला आहे, अर्धा वाटी मेथीदाणा टाकलेला आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, कढीपत्ता, जास्वंदाचं फूल आणि कांदा थोडं जास्त प्रमाणात टाका तुम्ही, मी थोडं कमी प्रमाणात टाकलेलं आहे. तुमच्या जर तुमच्या केसाची केस गळती किंवा तुमचे केस जास्त स्ट्रॉंग नसतील तर तुम्ही जास्त इन्ग्रेडियंट्सचा वापर करू शकता आणि फ्रेश इन्ग्रेडियंट्सचाही वापर करू शकता. वाळवून केलं तरी काही हरकत नाही. मी वाळवून केलं तसं तुम्ही करू शकता. आणि फ्रेश इन्ग्रेडियंट्स जसं की ताजा कढीपत्ता, ताजे फूल जास्वंदाचे, याचा पण तुम्ही वापर करू शकता. तर हे सगळं तेलात टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही, मी टाकलं तेलामध्ये. आणि त्याला तुम्ही 5-10 मिनिटं उकळू द्यायचं, म्हणजे जे कढीपत्ता, जास्वंदाचं फूल या सगळ्यांचा अर्क त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे उतरला पाहिजे. हे सगळं झालं आणि तुम्ही बघू शकता कांदा लाल झालेला आहे. तर तुम्ही एका कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. हे तेल बरेच दिवस राहतं, याचा वास वगैरे काही येत नाही. तर बघू शकता मी स्टोअर करून ठेवलेलं आहे. आणि एक्स्ट्रा जे ऑइल होतं ते पण मी स्टोअर करणार आहे. तुम्ही गाळणीने गाळून, माझ्याकडे छोटी गाळणी आहे तर मी ती यूज केली आहे. तुम्ही मोठ्याच चाळणीने किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्याने तुम्ही व्यवस्थित गाळून ठेवू शकता. आणि जे हे राहिलेलं आहे ते आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे, तर त्याला रात्रभर कढईत ठेवायचं आहे. त्याच्यातून तेल येतं तर ते स्टोअर करून